माझ्या योग्य कधी काही असेल तर सांग, आपली भेट देण्याचं चालेल. आता तुम्ही काय करता? शेतात किती किती कर्ज किती फक्त असं होतं की घेतलेलं बाहेर सावकारांचं, म्हणजे असं पाहुणे आरावळे त्यामुळे मदत घर नव्हतं बसायला ते 10 वर्ष बाहेर काढले. पुन्हा दुसऱ्याच्या घरात एकतर मुली लग्नाला आलेल्या होत्या, एकतर मुलगा वारला लग्न झाल्यावर 5 महिन्याला. मुलीचं लग्न झालं? कर्ज काढून बहिणीचं झालं. आणि मुलगा कशाने वाटला होता? असंच हे घर नाही घरात बसायला, इथं तिथं दुसऱ्याच्या घरात राहावं. इतक्या वर्ष तू काय निर्णय घेतला? आता शेतीच करणं, पाणी नाही. वय पण कमी असेल ना तुमचं? किती येतं? 55 कोणाचं? दादांचं वर होतं थोडंसं, 55-60. पुन्हा आणखीन आमची मुलगा मेला 5 वर्ष झाल्यावर, 5 महिन्याला लग्न झाल्यावर. त्याची सुद्धा बायको आमची तशीच आहे, तिला वडील नाही. पुन्हा भाऊ आहे ती असा पिऊन हिंडत महिला. म्हणजे त्याला भान नसेल, म्हणजे त्याला ती बाई सुद्धा आम्ही. मग आता कसं काय करता? सरकारने मदत दिली? किती किती दिली? 70,000 FD केलेली, ते म्हणले काढता येत नाही. 30,000 कॅश चेक, 30,000 कॅश चेक. आणि ज्यांनी द्यायची होती नाही दिली. त्या बँकेचं नोटीस चालू आहे. कुठल्या बँकेत? महाराष्ट्र. कागद येतं मी करतो, भेटतो, काळजी करू. जेवढं माझ्याच्याने शक्य तेवढं करेन मी. बँकेचं तरी करून देतो किमान तरी. सासूबाई आहेत अजून. नाही काळजी करू. अजून आहे म्हणजे सगळे आम्ही घरात आता असेच. आणि शिक्षण कोण घेतं आता? शिक्षण नाही, माझी बारकी मुलं आहेत. लहान आहेत. वडिलांनी गेली, त्यांचं नाव काय? तो कुठपर्यंत शिकला? तुला नोकरी चालेल करून? अजून याला घेऊन येतो खर्चाने, चांगली नोकरी लागली. इमानदारी आजींचं आणि सगळं व्यवस्थित करून घेऊ, काही मुलं बाळांचं व्यवस्थित करून घेऊ. म्हणजे महिन्याला मला 600च्या गोळ्या लागतात बघा. शुगर जमीन डोक्यावर देऊन दे देशील, मी पहिले नोकरी लावून देतो. तू घेऊन ये, त्याच दिवशी नोकरी लावतो. तू निवांत राहा, तुझी नोकरी नक्की झाली, शब्द देऊन जातो बोलशील. आणि मी निवड नुसतं भेटायला आलो नव्हतो, मला खरं मदत करायची म्हणून मी आलेलो. कारण मी स्वतः शेतकरी, मला माहिती आहे की काय अडचणी होतात आणि काय. शेतीत तर काही नाही ना काय. आता कधी ओलीत दुष्काळ, कधी सुका दुष्काळ, कधी गारपिट. त्याच्यातून वाचलं तर आपल्याला हमी भाव भेटत नाही. हमी भाव म्हणजे काय म्हणजे उत्पन्न येत नाही. बरेच आहे. मालक माझे काय असे येणारे नव्हते, बाज नव्हते, माळकरी होते. पण ती डोक्यातच आता काय एवढे करावं, कसं करावं. घाबरून गेले असतील, लेख मेलेला परिस्थितीला घाबरले. पण ह्याची काळजी करू नका, तुम्ही चांगली नोकरी लावली चांगली. कारण कसं आहे, पैसे देऊन गेलं तर ह्याचं आयुष्याचं तर काही चांगलं होणार नाही. पैसे खर्चच होतील. पैसे देऊन काही उपयोग नसतो. मदत करायला पाहिजे खरी, म्हणजे पायावर उभं करता यायला पाहिजे. मला पायावर उभं करून देतो म्हणजे आजीचं पण लक्ष ठेवेल, आपलंही लक्ष ठेवेल आणि आपल्या मुलं बाळांना चांगलं शिक्षण देईल. जरी तू 10वी शिकला तरी मी तुला चांगली कंपनीमध्ये नोकरी देतो. काही काळजी करायची, सुखी राहा. फक्त ह्याच्याकडे लिहून दे, म्हणजे मी तुला सगळं देतो. लिहून देतो सगळं लिहून द्या. मी उभा आहे. चल. तुमचं नाव सांगा. तुकाराम मनशेखराव.